2006 साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आज उच्च न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे। याबाबत बोलण्यासाठी ॲडव्होकेट प्रदीप घरत आपल्यासोबत आहेत। सर, जो निकाल आला आहे तो अपेक्षित होता, अनपेक्षित होता, काय नेमकं कसं वाटतं? अपेक्षित किंवा अनपेक्षित याच्यापेक्षा मी बोलेन की हा निकाल धक्कादायक होता निश्चितच। कारण माननीय सत्र न्यायालयाने 5 आरोपींना फाशी आणि 6 आरोपींना जन्मठेप दिली होती आणि आज सगळ्यांना आज निर्दोष जाहीर केलं गेलं। त्यामुळे हा निश्चितच धक्कादायक निकाल आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ज्या पद्धतीने आधी सत्र न्यायालयाने जो निकाल दिला होता आणि त्यानंतर आता हा हायकोर्टाचा निर्णय कसं पाहता? म्हणजे एकदम वेगळाच निर्णय। सुरुवातीला शिक्षा सुनावल्यानंतर या ठिकाणी तर निश्चित जायला हा निकाल एका ध्रुवाकडून दुसऱ्या ध्रुवाकडे जाणार आहे। 2 टोकाचा जर निर्णय असेल तर निश्चितच आता या निर्णयाची जी कारणमीमांसा उच्च न्यायालयाने केली असेल ती बघण्याची उत्सुकता आहे की असं का झालं की ज्याच्यात सत्र न्यायालयाला 5 आरोपी फाशी देण्यायोग्य वाटले, 6 जण त्यातले जन्मठेप देण्यायोग्य इतकं गांभीर्य जे होतं, ज्याच्यामध्ये डोळस साक्षीदार होते, ज्याच्यामध्ये आरोपीचे कबुली जबाब होते, ज्याच्यामध्ये आरोपी न्यायालयासमोर ओळखले गेले, इतपत पुरावा होता, तर हा सर्वच्या सर्व पुरावा या माननीय उच्च न्यायालयाने का फेटाळला ही निश्चित एक त्याच्यात त्यांनी जे काय विचारमंथन केलं असेल ते पाहिल्यावर विचार करण्यासारखी गोष्ट राहील। हा निकाल देताना खरं तर पुराव्यांवर देखील काही प्रश्न उपस्थित करण्यात आले। कुठेतरी पोलीस जो काही तपास झाला त्यावर प्रश्न उपस्थित निर्माण होऊ शकतात, ते काय यावर? नाही, ह्याच्यात ज्या घटना असतील त्याच्यावर म्हणजे प्रश्न उपस्थित होऊ शकतात। विशेषतः ज्या साक्षीदारांनी जर ओळखलं असेल तर आता आपली जी फौजदारी प्रक्रिया आहे त्याच्याप्रमाणे त्याने पहिलं सांगायला लागतं की मी यातल्या आरोपींना पाहिलेलं आहे, मी ओळखेन। त्याच्यानंतर ओळख परेड असते, त्या ओळख परेडमध्ये त्यांनी आरोपींना ओळखायला लागला आणि मग जी दुसरी फेरी असते ती न्यायालयासमोर। त्यामुळे ही जी मधली फेरी असते ओळख परेड, ही किती विश्वासार्ह असते याबाबत बचाव पक्ष प्रश्न उपस्थित करू शकतो किंवा त्या विटनेसला, त्या साक्षीदाराला, त्या आरोपीला पाहण्याची संधी कितपत होती, म्हणजे तो कुठच्या जागी होता जिथून पाहू शकतो, वेळ किती होता। कारण आपण ते म्हणतो होती की त्या माणसाची जी वैयक्तिक वैशिष्ट्ये असतात ती माणसाच्या मेंदूवर जर इम्प्रेस झाली तरच तो त्या माणसाला लक्षात ठेवू शकतो। तर तितपत वेळ होता का की त्याने त्याला बघावं, म्हणजे त्याला एक पुरेशी संधी होती का त्या माणसाला बघायला की त्याने असं ह्यानी क्लेम करा होय मी त्याला ओळखू शकतो। आता पुढे काय करायला पाहिजे किंवा सरकारने किंवा बचाव पक्षाने या ठिकाणी काय केलं पाहिजे? बघा, आता 2 न्यायालयांचे 2 निर्णय झालेले आहेत। एका न्यायालयाने दोषी म्हणजे त्यांना फाशी देण्याइतपत दोषी ठरलेला आहे, उच्च न्यायालयाने त्यांना सोडून दिलेलं आहे। तुम्ही आत्ता जो एकच पर्याय तो म्हणजे सर्वोच्च न्यायालय। त्यामुळे 2 न्यायालयांचे 2 निर्णय असताना यातलं कोणतं न्यायालय बरोबर हे एक सर्वोच्च न्यायालयच सांगू शकेल आता, आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मग अंतिम राहील। ज्या पद्धतीने आज हा मुंबई उच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे तो खरं तर धक्कादायक आहे। त्यामुळे आता या निर्णयाबाबत सुप्रीम कोर्टात जावं लागेल किंवा सत्ताधारी किंवा सरकारी पक्षाला या ठिकाणी उच्च न्यायालयात जो निकाल लागला आहे त्याच्या विरोधात स्टे आणण्यासाठी सुप्रीम कोर्टात जावं लागेल असे देखील आहे। त्यामुळे आता पुढील भूमिका काय होते ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहितसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।